पाहू शकता झणझणीत आपल्या हुलग्याचं कालवण, हुलग्याची भाजी म्हणू शकता. नमस्कार, अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे. आज आपण बनवतोय हुलग्याचं कालवण. हुलगे मी ओव्हरनाईट म्हणजे रात्रभर भिजून घेतलेले आहेत. ते एका चाळणीमध्ये त्याचं पाणी काढून घेतलेलं आहे आणि फॅनच्या हवेखाली सुकायला ठेवलेले आहेत. ते कोरडे झाले की नंतर भरून ठेवायचे आहेत आणि त्याला परत 8 तास मी भरून ठेवलं होतं एका भांड्यामध्ये. तोच कपडा व्यवस्थित असा झाकून ठेवायचा. बरोबर मस्त व्यवस्थित त्याला मोड येतात. घरचे घरी मोड आणण्याची ही सोपी पद्धत आहे. मी घरीच मोड आणत असते कडधान्याला. पाहू शकता. आता आपल्याला ते स्वच्छ धुवून घेऊन घोळून घ्यायचे आहेत. ते घोळून घेतले म्हणजे कुचर जर राहिले असले एखादा न भिजलेला हुलगे तर मग ते खाली राहतात, म्हणजे खाताना दाताखाली कचकच लागत नाही ते. त्यामुळे अशा पद्धतीने मी घोळून घेत असते. तसे निघत नाही ते निवडून. हे असे मोड आलेले वर वर येतात आणि ते जड असतात तर ते खाली राहतात. त्यामुळे असे घोळून घ्यायचे. तर घोळून झालेले आहेत. आता आपल्याला गॅसवरती पॅन ठेवायचा आहे. त्यामध्ये तेल घालायचं आहे. मी 3-4 चमचे तेल घातलेलं आहे. त्यामध्ये जिरं टाकायचं. जिरं लाल झाल्यानंतर बारीक कापून घेतलेला लसूण घालायचा आहे आपल्याला आणि लसूण लाल झाल्यानंतर मग कांदा घालायचा आहे. 2 कांदे घेतलेले आहेत मी कापून. कांदा ब्राऊन कलरवर झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटो छान परतून द्यायचा आहे. परतला आहे. आता कलर येण्यासाठी काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे मी एव्हरेस्टची. त्यामुळे छान कलर येतो. आता हळद घालायची आहे आपल्याला. एकदम साध्या पद्धतीची भाजी पण खूप छान लागते खाणे. भाकरी बरोबर तर खूप मस्त लागते. घरचं लाल मिरची पावडर घातलेली आहे 1 चमचा. कोथिंबीर आणि आता आपल्याला हे परतल्यानंतर हुलगे घोळून ठेवलेले ते मिक्स करायचे आहेत व्यवस्थित. छान परतू द्यायचे आहेत. परतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचं आहे. आता पाहू शकता किती मस्त लाल भाजी झालेली आहे. चवीपुरतं मीठ घालायचे आहे आपल्याला हवं तसे. आणि आता ह्याला भाजलेले शेंगदाणे आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत. लसणाच्या 7-8 पाकळ्या घातलेल्या आहेत मी. आणि उकळी आल्यानंतरच शेंगदाण्याचा कूट टाकायचा, नाहीतर अगोदर जर टाकला तर भाजी एकदम पांढरी पांढरी होते, मग ती चांगली दिसत नाही. मस्त. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट बॉक्समध्ये नक्की मला कळवा. बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन अगोदर आपल्याला येईल. पाहू शकता किती मस्त कालवण बनलेलं आहे. खूप छान. नक्की बनवून पहा. हे तयार आहे आपल्या झणझणीत हुलग्याचं कालवण. भाकरी बरोबर खाण्यास खूप छान लागते. माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल